सर्व लाडक्या बहिणींसाठी सरकारनं दिल्या 3 आनंदाच्या बातम्या. प्रत्येक लाडकी बहीण खुश होणार, कारण की सर्व नियम रद्द केले. सरकार बहिणींपुढे झुकलं. लाडक्या बहिणींमुळे सरकारला झुकावंच लागलं. रक्षाबंधन निमित्त 3 गिफ्ट बहिणींना देण्याचं सरकारनं आत्ता जाहीर केलं आहे. इतक्या दिवस लाडक्या बहिणींच्या डोक्यावर जे टेन्शन झालेलं होतं ते टेन्शन दूर करण्याचं काम सरकारनं केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्यामुळे सरकारचे डोळे उघडले आहेत. लाडक्या बहिणींची गरज भासली आहे, ज्यामुळे सरकारनं एक नाही तर तब्बल 3 आनंदाच्या बातम्या दिल्या आहेत. या 3 अशा बातम्या आहेत ज्या ऐकून सर्व लाडक्या बहिणी खुश होणार आहेत. आणि या 3 बातम्या कोणत्या आहेत? रक्षाबंधन निमित्त बहिणींना कोणते 3 गिफ्ट मिळणार आहेत, त्यासाठी बहिणींनो तुम्हाला लवकरात लवकर काय करायचंय आणि कोणत्या लाडक्या बहिणींसाठी या 3 बातम्या आहेत, हेही आपल्याला हा पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर समजून जाईल. मात्र आता चिंता करायची गरज नाहीये, टेन्शन घ्यायची गरज नाहीये. आता बिनधास्त राहायचं. कसं काय? मग मी तुम्हाला समजावून सांगतो. इतके दिवस झालं फॉर्म तपासणीमध्ये जे आहे लाडक्या बहिणींच्या डोक्याचा ताण वाढवला होता. जून महिन्याचे पैसे अजूनही आले नाहीत आणि वरून फॉर्म अपात्र करण्याची कारवाई चालू आहे असे सांगण्यात आले होते. आणि यानंतर मात्र बऱ्याच लाडक्या बहिणी भीतीच्या छायेत होत्या, कारण जून महिन्याचे पैसे नाही आले, जुलैचे तर लांबच राहिले आणि ही अपात्रतेची कारवाई कुठून चालू झालीये? आमचे फॉर्म अपात्र होतील का? किंवा आमच्यासोबत पुढे काय होईल? या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लाडक्या बहिणींना सतावत होत्या. मात्र याबद्दल मी तुम्हाला 3 मोठ्या खुलाशांमध्ये असं समजावून सांगणार आहे की तुमच्यासाठी 3 महत्त्वाच्या आणि मोठ्या अपडेट कोणत्या असणार आहेत. तर पहिली अपडेट आहे, लाडक्या बहिणींनो तुमची फॉर्म तपासणी बंद झालीये. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. ही सगळ्यात पहिली आणि मोठी अपडेट आहे की तुमची फॉर्म तपासणी बंद झालीये. आता सरकारला तुमची गरज परत भासली आहे. सरकार तुमच्याकडे परत एकदा आशेच्या किरणानं बघत आहे. इलेक्शन जवळ आलेले आहेत आणि लाडक्या बहिणींना नाराज करून सरकारला परवडणार नाहीये. यामुळं सरकार जे आहे तुमच्याकडे आशेच्या नजरेनं बघत आहे. आणि तुमच्यासाठी जे आहे सरकारनं 3 गोष्टी खुशखबर म्हणून दिल्या आहेत. आणि मला माझ्या माहितीप्रमाणे जे आहे भाऊबीज आणि राखी पौर्णिमेला तुमच्यासाठी या 3 खुशखबरी येणार म्हणजे येणारच. पहिली खुशखबर म्हणजे फॉर्म तपासणी बंद. इतके दिवस जे फॉर्म तपासले होते, आता ते फॉर्म माझ्या माहितीप्रमाणे तरी असं लक्षात येते की जे अपात्र फॉर्म आहेत त्यांना अपात्रच ठेवणार, मात्र पुढची कारवाई करणार नाहीत. किंवा असंही होऊ शकतं की जे 10 लाख अपात्र फॉर्म ठरले होते त्यांच्यावर कारवाई आत्ताच नाही करणार, कारण 10 लाख फॉर्म म्हणजे 10 लाख लाडक्या बहिणी आणि 10 लाख लाडक्या बहिणी म्हणजे 10 लाख मतदान. हे सरकारला चांगलंच माहीत आहे. आणि 10 लाख मतदानाचा काय फरक पडतो हेही सरकारला चांगलंच माहीत आहे. आणि साधं सुद्धा नाही तर किमान 5 ते 6 जिल्ह्यांमध्ये हे 10 लाख फॉर्म जे आहेत ते अपात्र ठरले होते. मग 6 जिल्ह्यांमधून जर 10 लाख लाडक्या बहिणींची मतं गेली तर मात्र सरकारच्या सोबत काय होऊ शकतं आणि येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका कशा जाऊ शकतात हे तुम्हाला चांगलंच कळालं असेल. म्हणून लाडक्या बहिणींनो, पहिलं तर तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. फॉर्म अपात्र करण्याची प्रोसेस थांबली आहे. ही झाली पहिली खुशखबरी. यामध्येच दुसरा भाग येतो की ज्यांचे फॉर्म अपात्र झाले त्यांचं काय? तर माझ्या माहितीप्रमाणे त्यांना अपात्रच ठेवतील, पण एक वेळ अशी येऊ शकते की या 10 लाख भगिनींना सुद्धा पैसे भेटू शकतात. हो, या 10 लाख भगिनींना सुद्धा पैसे मिळण्याची शक्यता आहे. त्याचं कारण असं आहे की एवढ्या मोठ्या संख्येनं भगिनींना अपात्र करणं म्हणजे स्वतःची वोटिंग बँक खराब करणं आणि निवडणुकीच्या तोंडावून सरकार ही रिस्क घेऊ शकत नाही. म्हणून त्या 10 लाख लाडक्या बहिणींना सुद्धा पैसे भेटू शकतात. आणि दुसरी जी खुशखबर आहे ती अशी आहे, बघा, ऑगस्ट महिन्यामध्ये जुलैचा हप्ता आणि ऑगस्टचा हप्ता हे दोन्ही हप्ते सोबत येणार आहेत. लाडक्या बहिणींनो, हे 2 हप्ते जे आहेत तुम्हाला सोबत भेटणार आहेत. आणि ज्या लाडक्या बहिणींना आधीचे हप्ते भेटले नाहीत त्यांचंही उत्तर मी देतो, त्यांनाही मी सविस्तर समजावून सांगतो. मात्र पहिल्या रेग्युलरवाल्यांना सांगतो की 2 हप्ते जे आहे तुम्हाला सोबत येणार आहेत. आपल्याला पाहायला भेटणार आहेत की यावर्षी सुद्धा सरकार जे आहे आपल्याला खुश करणार आहे. आणि आता जे आहे जुलैचा आणि ऑगस्टचा हप्ता, ऑगस्टचा तर बोनसच हप्ता आपल्याला पडणार आहे. दोन्ही हप्ते मिळून जे आहे आपल्याला 3000 रुपयांची धनराशी भेटणार आहे. 3000 रुपयांची. ही कशी? तर 1500 अधिक 1500. मग हा हप्ता किती पडतो आपल्याला? पूर्ण 3000. तर 3000 रुपयांची ही धनराशी. ही दुसरी मोठी आणि सगळ्यात एक आनंदाची बातमी आहे की ऑगस्टचा हप्ता ॲडव्हान्स पडणार आहे. ही झाली दुसरी गोष्ट. आणि आता त्या लाडक्या बहिणींचं काय, ज्या लाडक्या बहिणींचा ऑलरेडी हप्ताच आला नाही? मग त्यांच्यासाठी सांगतो, तुम्हाला 4500 रुपयांची धनराशी पडणार आहे. म्हणजेच कशी? तर 1500 अधिक 1500 अधिक 1500. तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाहीये. तर हे 1500 मिळून 4500 रुपये होतात. हे 4500 रुपये तुम्हाला जे आहे आता पडणार आहेत. तीही कधी?
राखी पौर्णिमेला म्हणजेच रक्षाबंधनला. रक्षाबंधनला ही बहिणींसाठी सगळ्यात मोठी ओवाळणी, सगळ्यात मोठं गिफ्ट आहे आणि ही सरकारकडून दिली जाणारी भेट असणार आहे. आणि ही गिफ्ट जी आहे प्रत्येक लाडक्या बहिणीला भेटणार आहे. आता एक गोष्ट आणखीनही तुम्हाला सांगतो, तिसरी खुशखबरी जी आपल्यासाठी खूप महत्त्वाची पण आहे. मात्र लाडक्या बहिणींनी नाराज नाही व्हायचं. ज्यांना जे आहे जूनचा हप्ता आला नाही त्यांच्यासाठी सुद्धा 4,500 रुपये देण्याची सरकारची तरतूद असणार आहे. त्यांचाही हप्ता रेग्युलर दिला जाणार आहे. म्हणजेच याचा अर्थ काय होतोय की जूनचा हप्ता ज्यांचा पेंडिंग आहे त्यांना, जुलैचा हप्ता ज्यांचा रेग्युलर आहे त्यांना, आणि ऑगस्टचा हप्ता म्हणजे हे तीनही हप्ते. ऑगस्टचा हप्ता जे आहे तो इन ॲडव्हान्स भेटणार आहे. ॲडव्हान्स कारण 9 तारखेला रक्षाबंधन आहे, हे ॲडव्हान्समध्ये पैसे मिळणार आहेत. आणि याचं वाटप सुरू कधी होणार आहे तर ऑगस्टची 5 तारीख ही डेडलाईन आहे. या ऑगस्टच्या 5 तारखेपासून एकतर वाटप सुरू होऊन 9 तारखेला संपेल, नाहीतर या जुलैच्या 28 तारखेपासून ऑगस्टच्या 5 तारखेपर्यंत हे पैसे वाटले जातील. म्हणजेच ही रक्षाबंधनची खास भेट असणार आहे आणि येणाऱ्या इलेक्शनची पायाभरणी असणार आहे. आता निवडणुका 2-3 महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत, त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुमच्यासाठी एकदम जबरदस्त पद्धतीनं घडत आहेत. आता बघा, आणखीन एक गोष्ट जी आहे जी तमाम लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची आहे, ती म्हणजे रकमेत वाढ होणार का? त्या 2100 रुपयांचं काय झालं? तर आता या 2100 रुपयांबद्दल अत्यंत पॉझिटिव्ह सिग्नल आलेले आहेत. 2100 रुपये जे आहे सरकार करणार असल्याचं वृत्त एका वृत्तवाहिनीने दिलं आहे. मात्र त्या वृत्तवाहिनीने आपल्याला हे 2100 रुपये सरकार का करणार याबद्दल जे आहे सविस्तर समजून सांगितलेलं आहे. अद्याप सरकारकडून कोणती अधिकृत पुष्टी जरी आलेली नसली तरी ती वृत्तवाहिनी सांगते की सरकारच्या तिजोरीवरचा भार जे आहे ते अपात्र ठरलेले फॉर्म कमी करणार आहेत. जे लाखो फॉर्म अपात्र झाले आहेत त्यामुळे वाचलेला पैसा सरकार आता पात्र भगिनींना देणार आहे. त्याच अपात्र फॉर्मचं बजेट जे आहे सरकार आता 2100 रुपयांकडे वळवणार आहे आणि लाडक्या बहिणींना खुश करणार आहे. यामागचं गणित समजून घेऊया. समजा 10 लाख अर्ज अपात्र ठरले तर 1500 रुपये प्रति महिना या हिशोबानं सरकारचे दरमहा 150 कोटी रुपये वाचतात. विचार करा, 150 कोटी रुपये प्रत्येक महिन्याला. हाच वाचलेला पैसा सरकार पात्र भगिनींना वाढीव रक्कम देण्यासाठी वापरू शकते. 1500 रुपयांवरून 2100 रुपये म्हणजे 600 रुपयांची वाढ. हा वाढीव भार उचलण्यासाठी अपात्र फॉर्ममुळे वाचलेला निधी अगदी सहज वापरला जाऊ शकतो. कोणत्याही परिस्थितीत ही योजना बंद करायची नाही हे सरकारचं ठाम म्हणणं आहे. त्यामुळे योजना चालू ठेवून रक्कम वाढवणं हा सरकारसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. आणि ही घोषणा कधी होऊ शकते तर सूत्रांच्या माहितीनुसार दिवाळीच्या मुहूर्तावर सरकार ही घोषणा करू शकतं. दिवाळी म्हणजे आनंदाचा सण, दिव्यांचा उत्सव, आणि याच सणाला सरकार आपल्या लाडक्या बहिणींना 2100 रुपयांची गोड बातमी देऊन हा आनंद द्विगुणित करू शकतं. यामुळे सरकारला सहानुभूती आणि मतं दोन्ही मिळण्यास मदत होईल. आता आपण त्या तिसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. तो म्हणजे अपात्र कोण ठरताय आणि पात्र कोण आहे याबद्दलची स्पष्टता. बऱ्याच भगिनींच्या मनात भीती आहे की आमचा फॉर्म तर अपात्र होणार नाही ना? तर भगिनींनो, अजिबात घाबरू नका. नियम अगदी स्पष्ट आहेत. ज्या लाडक्या बहिणी सरकारी नोकरदार आहेत, ज्यांच्या नावावर 2.5 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न आहे, किंवा ज्यांच्या नावावर मोठी प्रॉपर्टी म्हणजे शेतजमीन किंवा शहरात मोठं घर आहे, त्याच अपात्र ठरत आहेत. यामध्येही काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. सरकारी नोकरदार म्हणजे कायमस्वरूपी नोकरीत असलेले कर्मचारी. कंत्राटी किंवा मानधनावरील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विभागाच्या नियमावलीनुसार खात्री करून घ्यावी. 2.5 लाखांचे उत्पन्न हे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न आहे. आणि प्रॉपर्टी म्हणजे व्यावसायिक किंवा मोठी मालमत्ता. गावात छोटं घर असणाऱ्या किंवा नावावर अगदीच कमी जमीन असणाऱ्या भगिनींना घाबरण्याचं काहीही कारण नाही. ज्या भगिनी या नियमांमध्ये बसत नाहीत त्या 100% सुरक्षित आहेत. त्यांनी टेन्शन घ्यायची काहीही गरज नाहीये. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, सगळीकडून तुमच्यासाठी आता आनंदाचे दिवस आलेले आहेत. तर या 3 मोठ्या घोषणा आपण पुन्हा एकदा सारांश रूपात पाहूया. पहिली मोठी खुशखबर, फॉर्म अपात्र करण्याची प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. आता कोणत्याही पात्र भगिनीचा फॉर्म तपासणीच्या नावाखाली थांबवला जाणार नाही. दुसरी मोठी खुशखबर, रक्षाबंधनला पैशांचा पाऊस. ज्यांना नियमित हप्ते मिळत आहेत त्यांना जुलै आणि ऑगस्टचे असे 2 हप्ते मिळून 3000, आणि ज्या भगिनींचा जूनचा हप्ता चुकला होता त्यांना जून, जुलै आणि ऑगस्ट असे 3 हप्ते मिळून 4500 रुपयांची मोठी रक्कम खात्यात जमा होणार आहे.
आणि तिसरी सर्वात मोठी खुशखबर, 2100 रुपयांची तयारी. अपात्र फॉर्ममुळे वाचलेल्या पैशातून सरकार लवकरच, कदाचित दिवाळीपर्यंत, योजनेची रक्कम 1500 वरून 2100 रुपये प्रति महिना करण्याच्या तयारीत आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. येणाऱ्या काळात लाडक्या बहिणींसाठी सरकार आणखी मोठ्या घोषणा करू शकतं. निवडणुकीच्या तोंडावर मतदार, विशेषतः महिला मतदार, हेच राजा आणि राणी असतात. त्यामुळे तुम्हाला आता चिंता करायची नाही, फक्त आपल्या बँक खात्यात पैसे पडण्याची वाट बघायची आहे. भगिनींनो, ही होती तुमच्यासाठीची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी. तुम्हाला आता काय करायचं आहे? फक्त एकच काम. आपल्या हक्काच्या माहितीसाठी आणि प्रत्येक लहान मोठ्या अपडेटसाठी आपल्या चॅनलशी जोडलेले राहा. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर मात्र लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर लाडक्या बहिणींचे प्रत्येक अपडेट आपण नियमितपणे आणि सर्वात आधी देत असतो. हा व्हिडिओ प्रत्येक गरजू बहिणीपर्यंत पोहोचवा. तुमच्या मैत्रिणींना, तुमच्या नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून कोणीही या महत्त्वाच्या माहितीपासून वंचित राहणार नाही. चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी असलेल्या घंटीचं बटन म्हणजेच बेल आयकन नक्की दाबा. म्हणजे आमचा नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच कळेल. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की विचारा. आम्ही तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. कृपया लक्षात घ्या की ही माहिती सध्या उपलब्ध असलेल्या बातम्या आणि सूत्रांवर आधारित आहे. अंतिम निर्णयासाठी आणि तारखांसाठी अधिकृत सरकारी घोषणेची प्रतीक्षा करावी. धन्यवाद.